नमस्कार, कसे आहात सगळे? मी तेजल. शेतातून आल्यावर किंवा ऑफिसमधून आल्यावरती झटपट जेवणाचे ताट आज आपण बनवूयात. त्यात आपण बनवणार आहोत कढी, भरली मिरची आणि चपाती. त्याच्यासाठी साहित्य: लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि दालचिनीचा तुकडा, बेसन पीठ, फोडणीसाठी तेल किंवा तूप. कढीची फोडणी ही तेलापेक्षा तुपात जास्त छान लागते, पण यांना तुपात दिलेली फोडणी आवडत नाही, त्याच्यामुळे मी तेल वापरले. तुम्ही मात्र आवडत असेल तर नक्की तुपाचीच फोडणी घाला. त्यानंतर इथे मी घरी बनवलेलं दही घेते. तर आपल्याला दही हे खूप आंबट नको आहे कढीसाठी, शक्यतो ताजंच वापरावं किंवा कमी आंबट असेल ते दही वापरावं. इथे मी जितकी कढी मला करायची तिच्यासाठी जेवढं लागेल तेवढं दही काढून घेते एका पातेल्यामध्ये. त्यानंतर जे आपण बेसन पीठ घेतलं आहे ते घालायचं याच्यामध्ये. मस्तपैकी रवीने घुसळून घ्यायचं. जोपर्यंत दह्याचे जे कणकण आहेत ते आणि बेसन पिठाच्या गाठी पूर्णपणे दिसेनाशा होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे रवीने घुसळून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे ते एकजीव पण होतं आणि कढीला एक स्मूथपणा जो येतो, जे टेक्स्चर येतं ते येतं. जर आपल्याला वेळ नसेल असं रवीने ही प्रोसेस करण्यासाठी तर सगळ्यात सोपी गोष्ट, हवं तेवढं बेसन पीठ आणि दही मिक्सरच्या भांड्यात घालायचं. 2 वेळेस फिरवून घेतलं की आपल्या कढीसाठी हवं त्या प्रमाणात ते तयार होतं. तर आता मी इथे चूल पेटवून घेणार आहे. चूल पेटवली, तिच्यावरती हे भांडं ठेवते. मी इथे कढी बनवण्यासाठी हे मातीचं पातेलं वापरते आहे. त्यात तेल घालून ठेवलं की ते तापायला वेळ घेतं आणि ते रिकामं ठेवता येत नाही, त्यामुळे मी ते असं चुलीवरती ठेवून देते. थोडा वेळ तेल टाकून गेला की ते आपोआप तापतं. मग जिरे मोहरी घालायची. थोडी ती जिरे मोहरी घालून ठेवली की तडकायला वेळ लागतो, तोपर्यंत लसूण ठेचून घेऊयात. तो ठेचून होईपर्यंत बरोबर जिरे आणि मोहरी आपली तडतडून जाईल. तर इथे मी जेवढा लसूण घेतला होता तो खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे आणि तो मस्तपैकी ठेचून घेणार आहे. फोडणीला लसूण कापून किंवा अख्खा घालण्यापेक्षा जर ठेचून घातला तर त्याचा जो फ्लेवर असतो तो आपण करत असलेल्या पदार्थामध्ये छान उतरतो. आणि इथे फोडणीसाठी त्याचबरोबर हिंग, हळद पण मी वापरणार आहे, त्याच्यामुळे ते पण मी काढून ठेवलं आहे. आता लसूण घातल्यानंतर त्याच्यात आपण दालचिनी घालू. दालचिनी घालून झाली की वरून हिरव्या मिरच्या घालू. तर आता लसूण आणि दालचिनी लाल होईपर्यंत आपल्याला या फोडणीत ठेवायची. त्यानंतर ज्या मिरच्या आपण घातल्या आहेत त्या तळल्यासारख्या दिसतील त्यावेळेस आपण पुढचे साहित्य याच्यामध्ये घालणार आहे. असा कलर आला या पदार्थांना की समजायचं फोडणी एकदम व्यवस्थित बसली आहे. तर हे बघा, इथे मिरची पूर्ण तळून झाली आहे. मग आता आपण याच्यात घालूयात कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर जी कोथिंबीर आहे त्यापैकी अर्धी कोथिंबीर आत्ता घालायची आणि अर्धी वर्ण घालायची कढी उकळल्यावर. त्यात आता घातली हळद. हळदसुद्धा घालताना खूप प्रमाणात घालायची. जास्त घातली तर ती पिवळी धम्म विचित्र दिसते आणि कमी घातली तर पांढरट दिसते, त्याच्यामुळे हळद ही प्रमाणात घालायची कढीमध्ये. त्यानंतर जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे घुसळून रवीने ते घालायचं. कढीचं हे मिश्रण घातलं की कढी ही खूप घट्ट दिसते. मग त्याच्यासाठी आता वरून आपल्याला घालायचे पाणी. तर हे आपल्याला जे साहित्य घातलं आहे त्याच्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. हे बघा, इथे मी अर्धासा तांब्या पाणी ह्या कढीमध्ये घातलं आहे, जेणेकरून ती घट्ट पातळ न होता मापात होईल. आणि आता जी उरलेली कोथिंबीर होती ती मी वरून कढीमध्ये घातली आहे. मस्तपैकी 5 ते 10 मिनटं कढी उकळू द्यायची. खूप धडधडीत जाळावरती नाही, किंवा गॅसवर करत असाल तर खूप फुल गॅसवरती नाही, मीडियम गॅसवरती, चुलीवरती कमी जाळावरती मस्त 10 मिनटं उकळून घ्यायची. आता कढी म्हटलं की तोंडी लावायला काहीतरी पदार्थ लागणार आहे, तो पण आपल्याला करायचा आहे. पण त्याआधी इथे कढीमध्ये घालून घेतलं आहे मी मीठ आणि 1 चमचा साखर. मी कढीत मीठ हे नेहमी नंतर घालते कारण मला ती फुटण्याची भीती वाटते. इथे हे बघा, या अशा ज्या मिरच्या येतात तळण्याच्या बाजारात त्या मिरच्यांमध्ये मी शेंगदाण्याचा कूट आणि इतर मसाले टाकून मधून काप करून भरून घेतले. आणि आता तव्यावरती जे तेल मी घातलं आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या मिरच्या मी एक एक करून अशा रचून घेणार आहे. भरलेल्या सर्व मिरच्या तव्यावरती एक एक करून मी अशा पसरून ठेवून देणार आहे आणि वरून थोडंसं मीठ भुरभुरणार आहे, कारण त्याचं जे वरचं कवर असतं ना ते आळणी नको लागायला.
झाकण ठेवलं, 5 मिनटं वाफ येऊ दिली. नंतर खालची साईड वरती आणि वरची साईड खाली अशी चिमट्याने प्रत्येक मिरचीची करून घेतली, जेणेकरून मिरची ही दोन्ही साईडने खरपूस भाजली जाईल आणि आतपर्यंत शिजली जाईल. तर इथे ती मिरची न शिजता अशी वातड होऊन येऊ नये म्हणून मी पाणी शिंपडून झाकण ठेवलं. 5 मिनटं झाकण ठेवलं, छान इकडून तिकडून परतून घेतली. छान कोरडी अशी आपली तोंडी लावण्यासाठी मिरची तयारी भरलेली. आणि आता वेळ आहे ती चपात्यांची. तर इथे मी मस्तपैकी गव्हाच्या चपात्या करून घेतल्या. छान चुलीवरच्या चपात्या, चुलीवरचे तोंडी लावण्याची मिरची आणि कढी एकदा नक्की करून बघा. आपलं पारंपरिक ग्रामीण भागातलं अतिशय चविष्ट जेवण आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझे येणारे नवीन व्हिडिओज नक्की बघा.